कधी विचार केलाय आपल्या घरातल्या रिमोटमधली बॅटरी नक्की कशी चालते? किंवा चमचमणाऱ्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा कसा चढवतात? या सगळ्याच्या मागे ना विज्ञानाचा एकच साधा नियम आहे, तो म्हणजे विजेचा रासायनिक प्रभाव. चला तर मग आज हेच कोडं सोप्या भाषेत उलगडूया. हे विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे माइंडस्टिक्स फाउंडेशनने. चला आता सुरू करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया विजेच्या रासायनिक प्रभावाने. मग बघूया इलेक्ट्रोलिसिसची प्रक्रिया कशी होते. त्यानंतर फॅरेडेची सोपी नियम. मग आपल्या रोजच्या वापरातले प्रायमरी आणि सेकंडरी सेल. आणि शेवटी या सगळ्याचा वापर कुठे कुठे होतो हे पण पाहू. चला, सगळ्यात आधी मूळ संकल्पना समजून घेऊया, विजेचा रासायनिक प्रभाव. हे बघा, अगदी सोपं आहे. जेव्हा वीज एखाद्या विशिष्ट द्रवातून जाते तेव्हा ती फक्त उष्णता निर्माण करत नाही, तर ती त्या द्रवातल्या रासायनिक घटकांना अक्षरशः तोडण्याचं, वेगळं करण्याचं काम करते. आणि हाच या सगळ्या प्रक्रियेचा मूळ पाया आहे. बरं, मग हा रासायनिक प्रभाव नक्की कसा होतो? चला, हे समजून घेऊया इलेक्ट्रोलिसिस नावाच्या प्रक्रियेतून. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? तर सरळ शब्दात सांगायचं तर विजेचा वापर करून एखाद्या रासायनिक संयुगाला त्याच्या मूळ घटकांमध्ये विभागणं. जणू काही आपण विजेच्या मदतीने त्या पदार्थाची फोड करतोय. आता इथे बघा, याची रचना किती सोपी आहे. एक भांडं आहे, त्यात एक द्रावण आहे. त्याला म्हणतात इलेक्ट्रोलाइट. आणि या द्रावणात 2 पट्ट्या बुडवलेल्या आहेत. एक धन म्हणजे पॉझिटिव्ह, तिला म्हणतात ॲनोड. आणि दुसरी ऋण म्हणजे नेगेटिव्ह, तिला म्हणतात कॅथोड. बस एवढंच. आता गंमत बघा कशी होते. आपण वीज सुरू करतो, ती या द्रावणातून वाहायला लागते. आणि मग आतमध्ये ते द्रावण धन आणि ऋण आयन्समध्ये तुटतं. आता आपल्याला माहीतच आहे, विरुद्ध चार्ज एकमेकांकडे ओढले जातात. मग काय, ऋण आयन्स धावतात धन ॲनोडकडे आणि धन आयन्स धावतात ऋण कॅथोडकडे. आणि ह्याच खेचाखेचीत खरा रासायनिक बदल घडतो. ठीक आहे, रासायनिक बदल होतो हे तर कळलं, पण किती वीज वापरली की नक्की किती बदल होईल याचं काही गणित आहे का? हो, नक्कीच आहे. आणि हेच गणित आपल्याला सांगितलंय महान शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांनी त्यांच्या नियमांमधून. फॅरेडे यांचा पहिला नियम तर अगदीच सोपा आहे. तो म्हणतो, आपण जेवढी जास्त वीज पाठवू तितका जास्त पदार्थ त्या इलेक्ट्रोडवर जमा होईल. एकदम सरळ हिशोब. जास्त वीज जास्त परिणाम. काहीच अवघड नाहीये यात. आणि हो, याच नियमाला एका छोट्याशा गणिती सूत्रात पण मांडता येतं. ते म्हणजे M बरोबर Z गुणिले I गुणिले T. आता घाबरू नका, हे सोपं आहे. यात M म्हणजे किती पदार्थ जमा झाला याचं वजन. आता त्या सूत्रात एक Z होता, पाहिलंत? तो खूप महत्वाचा आहे. त्याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. हा प्रत्येक पदार्थाचा एक खास गुणधर्म असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक आकडा आहे जो सांगतो की ठराविक वीज पाठवल्यावर त्या पदार्थाचं किती वजन जमा होईल. मग प्रश्न येतो की हा झेड कुठून आला? तर तो काही जादूने येत नाही. तो त्या पदार्थाच्या अणूच्या मूळ रचनेवरच अवलंबून असतो. म्हणजे त्याचा अणुभार किती आहे, त्याची संयोजन काय आहे यावर. बघा, सगळं विज्ञान कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. हा तक्ता बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. इथे वेगवेगळ्या पदार्थांचे EC दिले आहेत. चांदीचा आकडा बघा, तो सगळ्यात जास्त आहे, 1.118. याचा अर्थ काय? तर समान वीज वापरल्यावर चांदी बाकीच्या धातूंपेक्षा जास्त जमा होते. आणि म्हणूनच तर चांदीचा मुलामा देणं इतकं सोपं आणि प्रभावी ठरतं. बरं, हे सगळं विज्ञान आपण शिकलो, पण याचा रोजच्या आयुष्यात काय उपयोग? तर आहे आपल्या घरातली बॅटरी किंवा सेल, म्हणजेच विद्युत घट. चला त्याबद्दल बोलूया. विद्युत घट किंवा सेल म्हणजे काय माहिती आहे? इलेक्ट्रोलिसिसच्या अगदी उलटी प्रक्रिया. तिथे आपण वीज वापरून रासायनिक बदल घडवत होतो, बरोबर? इथे आपण रासायनिक बदलातून वीज निर्माण करतो. म्हणजे 2 वेगळे इलेक्ट्रोड आणि एक इलेक्ट्रोलाइट यांच्यात एक रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यातून आपल्याला वीज म्हणजे व्होल्टेज मिळतं. आता या सेल्सचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला, प्रायमरी सेल. हे म्हणजे यूज अँड थ्रोवाले. एकदा वापरले की संपले, कारण यातली रासायनिक प्रक्रिया परत उलट फिरवता येत नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे सेकंडरी सेल. हे आपले लाडके रिचार्जेबल सेल. यांना आपण पुन्हा पुन्हा चार्ज करू शकतो, कारण यातली रासायनिक अभिक्रिया दोन्ही बाजूनी होऊ शकते. प्रायमरी सेल तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहेत. आपल्या टीव्हीच्या रिमोटमधले सेल,
लहान मुलांच्या खेळण्यातले सेल हे सगळे प्रायमरी सेलच असतात, जसे की ड्राय सेल किंवा लिक्लॅन्शे सेल. आणि सेकंडरी सेल? अरे त्यांच्याशिवाय तर आपलं पानही हलत नाही आजकाल. आपल्या गाडीची बॅटरी, ती असते लेड ॲसिड सेल. आणि आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण, मोबाईल फोन, त्यातली बॅटरी असते लिथियम आयन सेल. ही सगळी सेकंडरी सेल्सचीच उदाहरणं आहेत. ओके, बॅटरीबद्दल तर कळलो. पण ह्या सगळ्या विज्ञानाचा वापर फक्त बॅटरीपुरताच मर्यादित आहे का? अजिबात नाही. याचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उपयोग होतो, तो म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये. इलेक्ट्रोप्लेटिंग हा शब्द कदाचित अवघड वाटेल, पण संकल्पना सोपी आहे. आपण आत्ताच शिकलेल्या इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून एका धातूवर दुसऱ्या धातूचा एक पातळसा थर चढवणं, यालाच इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. हा थर वस्तू सुंदर दिसावी म्हणून किंवा तिचं संरक्षण व्हावं म्हणून चढवतात. आणि याचा उपयोग कुठे कुठे होतो? तर बघा, लोखंडी वस्तूंना गंज लागू नये म्हणून त्यावर झिंकचा थर देतात. साध्या दागिन्यांना आकर्षक बनवण्यासाठी त्यावर सोन्या चांदीचा मुलामा देतात. इतकंच नाही तर मशीनचे भाग अधिक कठीण आणि टिकाऊ बनवण्यासाठीही याचा वापर होतो. हे सगळं इलेक्ट्रोप्लेटिंगमुळेच शक्य आहे. आणि यासाठी खूप काही मोठी यंत्रणा लागते असंही नाही. उदाहरणार्थ क्रोम प्लेटिंग, जे आपण अनेकदा पाहतो, त्यासाठी फक्त 16 व्होल्टचा DC सप्लाय पुरतो. म्हणजे ही एक अतिशय व्यावहारिक आणि सहज वापरता येण्यासारखी प्रक्रिया आहे. तर हे सगळं मूलभूत विज्ञान समजून घेणं महत्त्वाचं का आहे? कारण भविष्यातली ऊर्जा क्रांती ह्याच तत्वांवर उभी राहणार आहे. आज जग अधिक कार्यक्षम, अधिक टिकाऊ आणि पर्यावरणाला न धोका देणाऱ्या बॅटरीच्या शोधात आहे. आणि या नव्या पिढीच्या बॅटरीचा शोध, त्याचा पाया ह्याच साध्या सोप्या रासायनिक अभिक्रियांमध्येच दडलेला आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?